चला बँक व सरळ व्याज यामध्ये आपण एक सरळ व्याजाचं एक गणित आपल्याला बघायचं. गणितामध्ये काय दिले, रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचिकेमध्ये दसादसे म्हणजे दर सेकंदा 9 दराने दसादसे 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल, तिला एकूण किती रक्कम मिळेल. ओके, चला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण गणितामध्ये आपल्याला जे दिलेलं असतं ते आपण वारंवार लिहून घेत चालायचं. या ठिकाणी सुरुवातीला हे जे गणित आहे या ठिकाणी सरळ व्याजाचं गणित आहे. सरळ व्याजाचं सूत्र प्रत्येकाला माहिती आहे, सरळ व्याज. तर या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं असतं ते आहे मुद्दल. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेलं असतं या ठिकाणी दर. ठीक आहे, त्या ठिकाणी या ठिकाणी अजून काय दिलेलं असतं ते काळ. हे आपल्याला आपण मांडून घ्यायचं. मग म्हणजे मुद्दल, त्या मुद्दलीलाच आपण रक्कम असं म्हणतो. तर या ठिकाणी मुद्दल दिली 1500 रुपये मुद्दल दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर दर जे आहे दर जो आहे तो दिलाय 9% दर आहे दरानं. तर 2 वर्षासाठी काळ दिलेला आहे आपला, 2 वर्षाचा काळ दिलेला आहे. तर तिला एकूण व्याज किती निघणार आहे, तिला ते किती भेटणार आहे. तर मग आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र हे पाठ असतंय. तर आपण लिहितो मग सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क भागिला लिहितोय आपण 100. या ठिकाणी म म्हणजे मुद्दल आहे 1500 रुपये. 1500 रुपये. दर म्हणजे दर दिलेला आहे आपला, दर आहे 9% दराने, दर आहे 9. आणि क म्हणजे काळ किती दिलाय, 2 वर्षाचा काळ दिलाय. 2 वर्षासाठी काळ दिलाय आपल्याला 2 भागिला 100 हे भागिला 100. या शून्याला 0 कटलं, या शून्याला 0 कटलं, काही राहिलं नाही. आता या ठिकाणी वरती राहिले 15 गुणिला 9 गुणिला 2. ठीक आहे, या सर्वांचा जर गुणाकार केला तर 15 9 100 किती, 15 9 35 असे. 135 गुणिला पुन्हा 2, 135 गुणिला जर 2 केलं तर किती येतील, 270. किती 135 म्हणजे या ठिकाणी 270 रुपये जे आहे, 270 रुपये जे काही ते व्याज, त्याला ते व्याज भेटल त्याला. म्हणजे या ठिकाणी 1500 रुपयाला जे काही व्याज भेटणार आहे ते आहे 200 रुपये. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी मुद्दल जे काही होणार आहे या ठिकाणी एकूण मूळ रक्कम जी आहे तर 270 असं जर व्याज घेतलं 0.77 म्हणजे 1770 रुपये जे आहे ते तिला जास्तीचे त्या ठिकाणी भेटणार आहे. तर तिला एकूण रक्कम जी काय आहे ती रक्कम तिला या ठिकाणी 9% दरानं 2 वर्षासाठी व्याजाची तिला मिळतील. ओके.